हरि ओम. चिंतन प्रवचन क्रमांक 59. वर्तमान भाग 1. आपण 3 काळ मानलेले आहेत. आत्ता जे घडत आहे त्याला आपण वर्तमान काळ असे म्हणतो. याआधी जे काही घडले, घडून समाप्त झाले त्याला आपण भूतकाळ असे म्हणतो. अजून घडलेले नाही, पुढे केव्हा तरी घडेलही, त्याला आपण भविष्यकाळ असे म्हणतो. हे काळ आपल्याला जीवनाचा हिशेब ठेवायला, व्यवहार करायला उपयोगी होतात. वास्तवात काळ असे काही दाखविता येत नाही, सिद्ध करता येत नाही. आपण लहान होतो, त्यानंतर तरुण झालो, त्यानंतर प्रौढ झालो, आता वृद्ध झालो, तरीही देह तोच आहे, आपण तेच आहोत. परंतु देहामध्ये बदल झाला, तो वाढला, त्याची कार्य करायची शक्ती बालपणापासून वाढत गेली, गात्रे थकली आणि मग कार्य करायची शक्ती कमी व्हायला लागली. याचप्रमाणे आपल्यात बदल झाला, आपला स्वभाव बदलला, ज्ञानात भर झाली, अनुभव मिळाला, व्यवहारात सावधानता आली. आपल्याप्रमाणेच सृष्टी बदलते. नवनवीन असलेली सृष्टी बदलत बदलत वाढत वाढत जाते. आपल्या देहाप्रमाणेच वनस्पती सृष्टी बदलते, मानवेतर प्राणीसृष्टी बदलते. त्यांचाही काळानुरूप शक्तिक्षय होतो. देह धारण करायची क्षमता जीर्ण होते. यथा कालावधी आपण मृत होतो. नवीन पिढी जन्माला आलेली असते. जुन्या वनस्पती नष्ट होतात, नवीन वनस्पती उदयाला आलेल्या असतात. वृद्ध मानवेतर प्राणीसृष्टी मृत होते, नवीन प्राणी जन्माला आलेले असतात. अशा प्रकारे संपूर्ण सृष्टीमध्ये जुने लयाला जाऊन नवीन सृजन झाल्यामुळे काळ प्रवाहित झालेला जाणवतो. हे फक्त मानवाला जाणवते. मानवेतर सजीवांना याची जाण इतपत त्यांची बुद्धी विकसित झालेली नाही. याप्रमाणे असा हा काळ अखंड प्रवाहित होत आहे. ब्रह्मांडामध्ये जोपर्यंत मानवी देहाची उत्क्रांती झालेली नव्हती, तोपर्यंत काळ असे काही आहे याचा कोणालाही पत्ता नव्हता. कारण बुद्धी, स्मृती अत्यल्प होती. मानवेतर सजीव सृष्टीचे म्हणजे वनस्पतींचे आणि मानवेतर प्राण्यांचे यामुळे काहीही अडत नव्हते. ते सुखेनैव जन्माला येत होते, जगत होते, मृत होत होते. त्यांचे काहीही बिघडत नव्हते. कारण स्मृती अत्यल्प असल्यामुळे ते मागे काय झाले याचा विचार करत नव्हते. जे काही घडून गेले त्याची त्यांना अजिबात खंत नव्हती. भविष्यात काही घडावे अशी त्यांना जाण नव्हती. कारण घडलेले आणि घडणारे याचा त्यांना पोचच नव्हता. परंतु मानवाला हे सर्व समजण्याची बुद्धी आहे, आकलनशक्ती आहे. त्याला घटनांची समज उमज आहे. त्याची स्मरणशक्ती महाप्रबळ, महादीर्घ आणि तीव्र आहे. मागे काय घडले याची तो नोंद ठेवतो. त्या अनुभवावरून तो त्यापुढील व्यवहार करतो. आणि महादीर्घ, तीव्र, प्रबळ स्मृती हेच मानवी जीवनामध्ये एक नको ते वळण आहे. या वळणामुळेच मानव भूतकाळाचा स्मृतीच्या मदतीने विचार करतो आणि भविष्याचा वेध घेऊन बेत आखतो. यामुळे वर्तमान दुर्लक्षित होतो आणि आजपर्यंत संबंध सृष्टीमध्ये जे घडले नव्हते ते मानवामुळे घडले आणि ते म्हणजे पुनर्जन्म. संबंध सजीव सृष्टीमध्ये मानव हाच पुनर्जन्माचा शिकार झालेला आहे. अर्थात हे मानवापुरतेच मर्यादित आहे. यामुळे तो सुखदुःख, पाप पुण्य, स्वर्ग नरक असे भासमान हेलकावे खात जगतो आणि त्याचा तो आनंद हा मूलभूत नैसर्गिक स्वभाव आहे त्याला मुकतो आणि मुक्तीऐवजी पुनर्जन्माचे फेरे घेत राहतो. मानवेतर सजीव सृष्टी आत्ता समोर जे जसे जीवन नैसर्गिकपणे नियतीने हजर करून दिले आहे ते तसेच जगतात. कसलीही जराही तक्रार नाही की कुरबुर नाही. त्यात बदल करणे नाही की अस्वीकार नाही.
किंवा निसर्गाला नियतीला टक्कर देणे नाही. त्यामुळे निसर्ग कसा सदा ताजातवानं, टवटवीत, प्रफुल्लित, प्रमोदित, सदाबहार, नवचैतन्याने मुसमुसलेला, सर्वत्र उन्मेषाने, उल्हासाने, उत्साहित, उत्सर्जित असलेला जाणवतो. आपण निसर्गात गेलो की कसे त्याच्यासारखे ताजेतवाने होतो. भूतकाळाचा, भविष्यकाळाचा विचार न करता, नियतीच्या विरुद्ध न जाता नैसर्गिक जीवन जगण्याचा हा परिणाम आहे. निसर्गाकडून समर्थ सहजच उपलब्ध आहे, त्यात बदल करावा असे मानवाला का वाटते, हे एक अध्यात्माला जाणवणारे मोठे कोडे आहे. कारण वर्तमान सतत बदलत असतो, नवनवीन देत असतो. त्यात शोधल्यास, उमजल्यास सुखदुःख विरहित आनंद आहे. वर्तमान हाच सत्य आहे, तेच सार्थ जीवन आहे. बाकी आभासी आहे, मनाचे काल्पनिक मांडेखाणे आहे. वर्तमान प्रतिक्षण भूतकाळात गडप होत असतो. तो जर आपण पकडला नाही तर तो कधीच सापडत नाही. नंतर त्यासंबंधी विचार करून जीभ चावून काही उपयोग नाही. भूतकाळासाठी गेले ते दिन गेले असाच विचार करून सद्य प्राप्त जीवन जगण्यातच शहाणपण आहे. भूतकाळाचा विचार करत बसणे म्हणजे वर्तमान कुरतडणे आहे. आत्ता समोर जे आहे त्याचा आनंद न घेता अमुक का झाले किंवा झाले नाही याचा विचार करून गेलेले क्षण कधीही परत येत नाहीत. यात आत्ताचे क्षणही हाती लागत नाहीत. फक्त पश्चात्तापाचा वैताग सोसावा लागतो. भूतकाळाचा विचार करायला लावणे ही मानवाची चलाखी असते. आपण भूतकाळाचे उसासे टाकले की जे घडले नाही ते स्मृतीत संचित रूपाने चांगले कोरले जाते. याचबरोबर आत्ता वर्तमान काळात भूतकाळाचा विचार करत राहिल्यामुळे जे उपभोगले नाही तेही भूतकाळात जमा होऊन त्याचेही संचित साचते. जितके संचित वाढते तितके मन प्रबळ होत जाते आणि पुनर्जन्माचे फेरे वाढतात. का आणि कसे वाढतात पुनर्जन्माचे फेरे? यासाठी मन आणि माया काय करते? भूतकाळ हा ज्यावेळी वर्तमान होता त्यावेळी आपण त्यावेळचा वर्तमान काळ स्वीकारला नाही. त्याचे संचित झाले आणि तोच आज वर्तमान म्हणून आपल्यासमोर आला आहे. आजही आपण तो स्वीकारला नाही की हाच संचित म्हणून भविष्यकाळ आपल्याला पुनर्जन्मात भेटणार आहे. संचित पिच्छा सोडत नाही. हे असे संचिताचे न संपणारे विचित्र चक्र आहे. ते उपभोगल्याशिवाय थांबणार नाही. म्हणून कालचे संचित आजचे वर्तमान आहे ते स्वीकारा आणि उद्याचे संचित टाळा. कधीही न सुटणारे हे संचिताचे गहन गणित आहे. अगोदरच गेली कोट्यावधी वर्षे हे चालू आहे. आता तरी त्याला थांबा द्या आणि स्वतःला दुःखामधून बाहेर काढा. आपण दुःखाचे जरा नीट निरीक्षण करा. आपल्याला जेव्हा दुःख होते आणि रडायला येते त्यावेळी ते दुःख सखोल अंतःकरणापर्यंत पोहोचलेले असते. ते आवरता आवरत नाही. दुःखाचे उमाळे सारखे आणि तेही दीर्घकाळ येत असतात. अशावेळी जर आपल्याला सुखद किंवा आनंददायी बातमी समजली तरीही आपल्याला चटकन हसायला येत नाही. कारण आपण दुःख तत्क्षणी आवरू शकत नाही. आता आपण सुखाचे जरा नीट निरीक्षण करा. आपल्याला जेव्हा सुख किंवा आनंद होतो आणि हसायला येते, डोळ्यात आनंदाश्रू येतात, त्यावेळी ते सुख सखोल अंतःकरणापर्यंत पोहोचलेले असते. ते हसणे आवरता आवरत नाही. सुखाच्या गुदगुल्या दीर्घकाळ होत असतात. अशावेळी जर आपल्याला दुःखद किंवा क्लेशदायी बातमी समजली तर आपण चटकन गंभीर होतो. आपले हसणे तत्काळ लोप पावते. कारण आपले सुख किंवा आनंद तत्क्षणी आवरला जातो. सुखाच्या गारव्यापेक्षा दुःखाचे काटे जास्त सखोल रुततात. ते दुःख, कष्ट, त्रास, पीडा, वैताग दीर्घकाळ देतात. कारण सुख होणे हेच आपल्याला अपेक्षित असते. यामुळे एक सुख प्राप्त झाले की अल्पकाळात पुढील नव्या सुखाचे स्वप्न पडते आणि त्याच्या खटपटीत सद्य सुख आवरते घेतले जाते. परंतु दुःखाचे तसे नाही.
दुःख अपेक्षित नाही आणि तरीही ते आपल्याला वाटायला आले की आपण अपेक्षित यश संपादन करू शकलो नाही याचा अहंकार आत सतावू लागतो. यात आपल्यालाच अवमान झाल्यासारखा वाटतो. ते शल्य आतल्या यात सतत टोचणी देत राहते. स्मृतीमधून याची आठवण होते. नेमकी नको तेव्हा एखाद्या सुखाच्या क्षणी आठवण होते आणि आपले सुख मावळते, नैराश्य येते. असे वारंवार झाले की मनोरुग्णता येते. यासाठी कसल्याही अपेक्षा ठेवायच्या नाहीत. आज जे आहे ते प्रत्यक्ष आपल्या हाती आहे. त्याचा यथाशक्ती पूर्ण आस्वाद घ्यायचा. भविष्य कोणीही पाहू शकत नाही. ते आपल्या हाती नाही. येथे कशाचाही क्षणभरही भरोसा देता येत नाही. म्हणून आपण वर्तमान क्षण चुकवायचा नाही. स्वर्ग, मर्त्य, नरक असे कोणी स्वतंत्र लोक प्रत्यक्ष अस्तित्वात नाहीत. जो काही एकमेव लोक आहे तो येथेच आपण राहत आहोत तो आहे. स्वर्ग आणि नरकाच्या कल्पना रुजविल्यामुळे आपण जेथे आहोत त्याला मर्त्यलोक असे नाव अनावश्यक दिले गेले. वर्तमानाचा स्वीकार करून त्याचा निर्लेप आनंद घेण्याची कला जर आपल्याला अवगत नसेल तर आपण जेथे आहोत तेथे नरक निर्माण करतो आणि जर वर्तमानाचा स्वीकार करून त्याचा निर्लेप आनंद घेण्याची कला आपल्याला अवगत असेल तर आपण जेथे आहोत तेथे स्वर्ग निर्माण करतो. म्हणून वर्तमान जसा असेल तसाच आपले संचित संपवण्यासाठी योग्य आहे हे जाणून त्याचा आनंद घ्या. ज्याला नरकात राहायची सवय झालेली आहे त्याला जरी स्वर्गात नेऊन ठेवले तरीही ते सुख सहन न झाल्यामुळे तो तेथे नरक उभा करेल आणि ज्याला स्वर्गात राहायची सवय झालेली आहे त्याला नरकात नेऊन ठेवले तरी ते दुःख सहन न झाल्यामुळे तो तेथे स्वर्ग निर्माण करेल. कारण हे दोघेही स्वतःच्या कल्पनेने जगतात. त्यांच्या जशा कल्पना असतात तसे ते तेथे जगतात. त्यांना स्थलकालाचा फरक समजत नाही. यामुळे ते कायम नरकाच्या दुःखात किंवा स्वर्गाच्या सुखात जगतात. या दोघांचीही सुखदुःख अशी अदलाबदल होत राहते, परंतु यामधून सुटका होत नाही. याउलट ज्याला वर्तमानात जगायची सवय झालेली आहे तो मर्त्यलोकी जे प्राप्त आहे त्याचा स्वीकार करून सहजच जगतो. तो दुःख कमी करायची खटपट करत नाही किंवा सुख टिकवायची फिकीर करत नाही. या त्याच्या नैसर्गिक जगण्यामुळे त्याचे संचित फार झपाट्याने नष्ट होते आणि तो आपोआप सुखदुःखामधून पलीकडे आरपार निघून जातो, यथाकाळी मुक्त होतो. जीवन जगायची हीच कला आहे. अशाला जीवन जगायची शैली उमजली. ही कला ज्याला उमजली तोच विनासायास मुद्दाम काही न करता मुक्त होतो. कारण ही अशी जीवनाची कला शैली म्हणजे परमात्म्याच्या मर्जीने त्याला जसे अपेक्षित आहे तसे जगणे आहे. आपल्याला भूतकाळात देवाने कसे ठेवले होते आणि देव आपल्याला भविष्यात कसे ठेवणार आहे याची काळजी आपण करायची नाही. कारण हा देवाचा प्रश्न आहे. आपल्याला याचा विचार करायचे काही जरुरी नाही. हा जन्म त्याने दिलेला, हा देह त्याचा, हा जीव त्याचा, ही सृष्टी त्याची. मग येथे आपण देहाच्या नादी लागून सृष्टीमध्ये जीव कसा रममाण करायचा, किती काळ रममाण व्हायचे हा विचार करण्याचे आपल्याला कारणच नाही. त्याचे तो बघेल. हां, आपण याचा सुयोग्य फायदा घेऊन त्याची इच्छा असेपर्यंत सृष्टीलीला साक्षीत्वाने मोठ्या मजेत अवलोकन करत आनंदात जीवन जगत राहू. जेव्हा त्याची इच्छा होईल तेव्हा त्याने सांगितले की देह सोडून त्याच्याच बरोबर तो नेईल तिकडे निघून जाऊ. आपल्या मर्जीने आपल्याला जसे पाहिजे तसे आपल्या अपेक्षेप्रमाणे परमात्म्याची देहादी इंद्रिये त्याला विरोध करून वापरायची आणि यामुळे कायम सुखदुःख असे हेलकावे खात आयुष्य जगायचे आणि तेही कायम एकाच पृथ्वीवर. यापेक्षा परमात्म्याच्या मर्जीने त्याला जसे पाहिजे तसे त्याच्या अपेक्षेने त्याची देहादी इंद्रिये त्याला सहकार्य करून वापरायची आणि यामुळे
कायम कैवल्य आनंदात जीवन जगायचे आणि तेही प्रत्येक 84 लक्ष जीवांचा फेरा झाल्यावर मुक्त होऊन भिन्न भिन्न पृथ्वीवर. हे सत्य जगणे आहे आणि आनंददायी आहे. हरिओम.